हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर माझ्याचकडे पुरावा नाहीये मग मी देऊ कुठून? मग कोणाकडे आहे? विशंभर. तुझं म्हणणं तसं बरोबर आहे दयाल, पण मल्लिका आपल्याला पैसे द्यायला नाही म्हणायची नाही. आयुष्यभर हे नाही समजू शकणार की हे कारस्थान करणारा कोणी परका नाही, तिचा मोठा दादा. तुला कोणी काही बोललं का? काय काय सांगू तुला मी अपूर्व. आज मंदिरात जात होते, काही शेजारणी भेटल्या रस्त्यात. म्हणत होत्या हुंड्या करता मी माझ्या सुनेला घरातून बाहेर काढलं. पण आता ही बाब चिंतेची होऊन बसलीये. मला तर असं वाटतंय की जर पोलीस घरी आले आणि आपल्याला जेलमध्ये टाकलं तर? नाही गाई, कायदा अगदी सगळ्यांना सारखा असतो. जर काही केलंच नाही तर आपण घाबरायचं कशाला? नाही अपूर्व, घाबरावं तर लागेलच ना. कारण आपल्या घरातही लग्नाला आलेली एक मुलगी आहे. आपल्याला खूप सावधपणे चालावं लागणार आहे. आता मलाच कृष्णाची माफी मागून तिला परत आणावं लागणार आहे. नाही आई, हा तोडगा नाहीये, हार आहे. आणि मी इतक्या सहज हरणारा नाहीये. मी आजच वकील साहेबांशी कृष्णाबद्दल बोलतो. तिकडे ती लोक पावलं उचलायच्या आधी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मला तर काहीच कळत नाहीये अपूर्व की मी तुला काय सल्ला देऊ. हेच बरं होईल की तू वकिलांकडून सल्ला घ्यावा. आपल्यासाठी कदाचित तेच योग्य असेल. ठीक आहे, मी आधी त्यांच्याशी बोलतो आणि मगच तुला सांगतो. तुमच्या विरुद्ध जे काय पुरावे होते ते मी सगळे तुम्हाला दिले. पण हा अजून एक पुरावा आहे जो तुमच्याकडे नाहीये. पण आपली डील सगळ्या पुराव्यांसाठी होती ना? जर माझ्याचकडे पुरावा नाहीये मग मी देऊ कुठून? जर पुरावा तुझ्याकडे नाहीये तर मग कोणाकडे? ज्याने तुमच्या मनाई केल्यानंतरही प्रोफेसर दीपकचा ऍक्सिडेंट घडून आणलं. कोण आहे तो माणूस? जर मी त्याचं नाव सांगितलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आम्हाला जाणून घ्यायचंय की तो कोण आहे ज्याने आमच्या विरुद्ध हा कट रचलाय. विशंभर. आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये की या सगळ्याच्या मागे विशंभर आहे. पण आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या पुराव्यांकडे आम्ही कानाडोळाही नाही करू शकत ना. इतका कारस्थानी माणूस आहे ज्याने मल्लिकाला पण फसवायचा प्रयत्न केला. मल्लिकाला? काय झालं ताईडे, एकलीच बसली या? तुझी डील तर झाक झाली ना. ताईडे मी विचारतोय डील कशी झाली? हा डील ना,
ज्याच्याशी मीटिंग होती ना त्याने आमच्या सोबत काम करायला होकार दिला. हा तर मग पार्टी पक्की. आता तायडे तू ती बातमी सांग जी तू परत आल्यावर सांगणार होतीस. हा खर तर ती बातमी या डीलशी संबंधित आहे. पण दादा एक पॉइंट क्लिअर नाही झाला आणि जसा तो पॉइंट क्लिअर होईल ना आम्ही सगळं तुला ते सांगू. मग तर मी भोलेनाथाकडे प्रार्थना करीन की तुझा पॉइंट लवकर क्लिअर होऊ दे, म्हणजे ती आनंदाची बातमी आम्हाला लवकरात लवकर कळेल. हो ना दादा, परमेश्वराने तुझी प्रार्थना लवकरात लवकर ऐकावी, म्हणजे लवकरच तुला सगळ्या गोष्टी आपोआपच कळतील. अगं तायडे तुला तर ठाव आहे ना माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बरं मला एक सांग दादा, जेव्हा तू कामाकरता सौदीला गेला होतास तेव्हा मझहर नावाचा कोणी माणूस तुझ्या सोबत होता? म्हणजे मला कळलं नाही. कोण मझहर? कोण मझहर? स्ट्रेंज. तुला माहितीये आज ज्यांच्याशी आमची मीटिंग सुरू होती ना त्या कंपनीचा एक माणूस जो सौदी मध्ये गेली 5 वर्ष काम करतोय त्याने बोलता बोलता तुझं नाव घेतलं रे. आणि जेव्हा आम्ही म्हणालो की हा तर आमचा भाऊ आहे हे ऐकताच तो खूप खुश झाला. असं असं तो सौदीवाला मझहर. आपण त्याला चांगलंच ओळखतोय. रिअली? हे तर खूपच छान झालं दादा. आणि तो म्हणाला की तो तुझ्याबरोबर रूम शेअर करायचा, तुझ्या सोबतच राहायचा. तो खूप बोलत होता तुझ्याबद्दल. तू पण काहीतरी सांग ना दादा त्याच्याबद्दल. आम्ही दोघे एकाच खोलीत राहायचो, एकमेकांच्या सुखदुःखाचे साथी होतो आम्ही क्लब मध्ये जायचो. क्लब मध्ये लई शौक होता त्याला पत्त्यांचा. अरे असं कसं होऊ शकतं दादा? तो तर किती नावाजलेला माणूस आहे. असली हरकत? तो दुसरा मझहर, त्याचा दोस्त मझहर. अच्छा अच्छा, तो पत्ते खेळायचा. दोन मझहर. नाही जो मझहर तुझ्या सोबत राहायचा त्याच्याबद्दल ऐकायचंय मला. सुकन्या आमच्या कन्या. दोन मझहर. नाही जो मझहर तुझ्या सोबत राहायचा त्याच्याबद्दल ऐकायचंय मला. काय ना त्याच्यासोबत एक मीटिंग आहे. जर आधीच त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली ना तर बरं होईल. अजून सांग ना त्याच्याबद्दल. तायडे या गोष्टी होत राहतील. भजन याची तब्येत खराब आहे, मी तिला बघू अरे देतो. जरा थांब तर दादा. ते भोलेनाथ भलं करतील जमुनियाचं. घाई का करतोस? तायडे हे भोलेनाथ नाही करू शकणार, आम्हासनीच करावं लागेल. नंतर बसून बोलू. काय कळना झालंय. गप्पा तर आम्ही नंतर मारूच दादा. आधी ते पुरावे माझ्या हाती लागू दे जे तुझ्याकडे आहेत. ते पुरावे आम्ही मिळवणार कसे? भजनिया. मला तर वाटतं या रिकामी तिजोरी सारखं तुमचं डोसकं बी रिकामी झालंय. जवळ पाहावं तेव्हा रिकामी तिजोरीच्या मोर येऊन उभं राहत असा कुणाच ठेव कसला विचार करता. अगं हाच तर फरक आहे तुझ्यानं माझ्या डोसक्यामध्ये. जर तुला माझ्या डोसक्यामध्ये काय चाललंय हे कळलं असतं तर तू असती विशंभर आणि मी असतो भजनिया. असं जरा मला बी कळू द्या की काय असं गुपित दडलंय या तिजोरीत जे मला दिसत नाही. अगं गुपित नाही, अल्लादीनचा दिवा आहे जो मी ह्याच्यात लपवलाय. असं म्हणजे तोच अल्लादीनचा दिवा आहे जो कोणाच्या बी 3 इच्छा पूर्ण करतो. तर मग त्याला तिजोरीत का बंद करून ठेवले? आपल्या बी 3 इच्छा पूर्ण करून घ्या की. अगं येडी,
हाच तर फरक आहे तुझ्या आणि माझ्यात. तुला थोडं पाहिजे हा, आणि मला समद पाहिजे हा. तुला थोड्यात समाधान आहे आणि म्या समद मिळवण्याच्या विचारात आहे. बस वाट फक्त त्या दिवसाची आहे जेव्हा हा दिवा आपल्या मागल्या पुढल्या समद्या इच्छा पुऱ्या करेल. आणि मग बघ तेव्हा ही तिजोरी बी पैशासाठी लय छोटी पडेल. या अख्ख्या खोलीला आपल्याला तिजोरी बनवावं लागेल. खरंच मग मी देवापुढे हात जोडून प्रार्थना करते, हे काम कधी बी हो पण लवकर हो दे. पण हा तुम्हाला एक वचन द्यावं लागेल मला. जेव्हा बी तुमचं हे काम होईल ना तेव्हा मला अगदी तसाच हिऱ्याचा हार पाहिजे जसा तुमच्या बहिणीकडे आहे. हा वचन देतो भजनिया. बस तू देवाकडे प्रार्थना कर. जो खेळ आम्ही खेळतो या त्यात आम्हाला यश मिळो. मग बघच तू हिऱ्यांचे इतके हार तुला घेऊन देईन की तुझ्या 7 पिढ्यांनी बी बघितले नसतील. खरंच कसं आहेस बेटा? बाबा बाबा तुम्ही दीदीला कार्ड दिलं, काय म्हणाली ती? सॉरी बेटा, आज मी तुझ्या दीदीला नाही भेटू शकलो. माझं एक महत्वाचं काम होतं. पण हो, मी तुला वचन देतो, मी उद्या नक्की भेटेन. ठीक आहे? घ्या पाणी. आज आईचा फोन आला होता गावाहून. काय? गावी सगळे ठीक तर आहेत ना? नाही, तुमच्या मावशीला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. त्यांची अवस्था खूप सिरियस आहे. आई म्हणत होती की तुम्ही लवकर या. तसंच मावशीचं कोण आहे आपल्याशिवाय. ठीक आहे, आजच निघतो. जमेल तितक्या लवकर परत येईन. बर. आणि हो बेटा, इथे परत येताच तुझ्या दीदीला भेटायला जाईन. तुम्ही नेहमी असंच म्हणता, पण तुम्हाला काम येतं. नाही बेटा, यावेळी मी नक्की जाईन. आणि हो, तुझ्या दीदीला धन्यवादही बोलेन आणि तुझं कार्डही देईन. प्रॉमिस पापा? प्रॉमिस बेटा. ठीक आहे? थँक यू. सुकन्या आमच्या कन्या. अरे इतके पैसे? काही पैसे आहेत ते बँकेत जमा करायचे. तुम्ही पुन्हा नको ती कामं सुरू केली? नाही, यावेळी मी कुठल्याच गरीबाला लुटलं नाही आणि असं काही केलं नाहीये की ज्यामुळे तुला शरम वाटेल. काही लोकांचे पुरावे माझ्याकडे होते, मी त्यांना ते परत केले आणि त्यांनी त्याच्या बदल्यात मला पैसे दिले. बस. पण हेही चूकच आहे ना. चुकीचं काही नाहीये सुनीता. जर हे पैसे मी घेतले नसते तर कोणी दुसऱ्याने घेतले असते. आणि हो, आज मला समजलंय, जर कोणी कोणासाठी जीव पण दिला ना तर त्याची काहीच किंमत राहत नाही. किंमत फक्त पैशाची असते, फक्त पैशाची. अशा प्रकारे मंदिरात येऊन राहण्याने
आमची बदनामी नाही होते तर काय होतंय? तू खरं तर सांगितलं नसशीलच ना की मी आपल्याच सासरी चोरी केलीये. शेवटी तुझ्या घरातल्यांनी जे संस्कार दिलेत तशीच वागणार ना तू. तुझ्या आईला दया नाही आली तुझी अशी अवस्था बघून? हा, की त्यांनीही तुला अशाच अवस्थेत सोडून दिलं? निघ इथून, आत्ता ताबडतोब निघ. शेवटी त्यांनाही कळलं पाहिजे की आपल्या मुलीसाठी हुंडा न देण्याचा परिणाम काय होतो ते. तुमचं यातच भलंय की या तृष्णा नावाच्या ओझ्याला काढून टाका आणि घरी चला माझ्या बरोबर. तृष्णा माझ्यासाठी ओझं नाहीये कल्याणी. ती तर देवाने दिलेलं असं वरदान आहे जिने मला आयुष्य जगण्याची नवीन उमेद दिली. आणि लक्षात ठेव, मी त्या घरात तेव्हाच पुन्हा जाईन जेव्हा तृष्णा त्या घरात पुन्हा जाईल. हे कधीच नाही होणार आहे. तृष्णा बेटा, कसला विचार करतेस? बाबा तुम्ही नाही बाबा, मी कसलाच विचार करत नव्हते. आपल्या वडिलांपासून आपले अश्रू जरी तू लपवलेस तरी त्यांना काही कळणार नाही का बेटा? मला माहिती आहे बेटा, तू कल्याणीच्या बोलण्याने दुःखी आहेस. पण असंही नाहीये की कल्याणी हे सगळं पहिल्यांदा बोलले. तुला तर माहितीये तिचा तिच्या जिभेवर ताबाच नाहीये. त्यामुळे तिच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं? बाबा, मी त्याचा विचार करतच नव्हते, पण मी तर ह्याचा विचार करत होते की आज माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय. माझ्यामुळे आज तुम्ही तुमच्या घरापासून दूर आहात, तुमच्या कुटुंबापासून दूर आहात. खरंच मी तुम्हाला किती त्रास देते ना, तुम्हाला किती त्रास भोगावा लागतोय फक्त आणि फक्त माझ्या एकटीमुळे. खरंच काय बाबा, काय मी इतकी वाईट आहे का? सुकन्या आमच्या कन्या. खरंच काय बाबा, काय मी इतकी वाईट आहे का? बेटा, मी तुला एक गुपित सांगू. आपण नेहमी असा विचार करत राहतो की याच्यामुळे मला दुःख झालं, त्याच्यामुळे मला हे दुःख सहन करावं लागलं. पण बेटा, असं काही नाहीये. हे सगळं तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलंच असतं. हे बघ बेटा, आपल्या नशिबात जे काही लिहिलेलं आहे ते तर होणारच आहे. त्यामुळे जी काही दुःख किंवा सुख आपल्याला मिळतं त्यात कोणाचं काहीच घेणं देणं नसतं. ते तर आपल्यासाठी आधीपासूनच लिहिलेलं असतं आणि यासाठी दुसरं कोणीच जबाबदार नाहीये. आणि या परमेश्वराने आणखीन एक मोठा चमत्कार केलेला आहे. त्यानं कोणाला फक्त दुःख किंवा फक्त सुख नाही दिलेलं आहे. खरं तर सुख आणि दुःख हे समांतर वाटलंय. म्हणूनच आज जर दुःख आहे तर उद्या सुख नक्की येणार. हो बाबा, माझे बाबा पण हेच म्हणतात की प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मांची फळं याच जन्मात मिळतात. त्याच्या वाट्याची सुख दुःख पण इथेच मिळतात. म्हणूनच मी सांगतोय बेटा की माझ्या ह्या परिस्थितीला जबाबदार तू कधीही स्वतःला समजू नकोस. माझ्या बरोबर जे काही झालं, मी घरातून बाहेर पडलो, घरातल्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष तयार झाला, हे कदाचित माझ्या नशिबातच लिहिलं असेल. त्यामुळे तू स्वतःला दोष नको देऊस. मला हे सर्व स्वीकारावंच लागेल बेटा.
तुम्ही लोकांनी तृष्णाला या जगाच्या गर्दीत एकटीला सोडण्याचा विचार केलाय ना, पण मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तृष्णाला कधीही एकटं पडू देणार नाही. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? या घरातून ती एकटी नाही जाणार. मीही या घरातून जाणार तृष्णा बरोबर. चल. काय झालं बाबा? तुम्ही कसला विचार करताय? बेटा, कुटुंबाविषयी बोलल्यावर मला लक्षात आलं, त्या दिवशी तो कुरिअरवाला जो घरी आला होता त्यावेळी मी कदाचित घरी नव्हतो. मी बाजारात जात होतो आणि मला असं वाटतंय की कदाचित मी त्या मुलाला बघितलंय. म्हणजे? बेटा, ज्या दिवशी मी बाजारातून आपल्या घरी येत होतो. हॅलो. हा, अरे काहीच काम करावं लागलं नाही, पण पैसे मिळाले. सॉरी, माझे पैसे मला मिळाले, याच्याहून चांगलं काम ते काय. त्याच्या ह्याच बोलण्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. कदाचित हा तोच मुलगा तर नाही जो त्या दिवशी घरी येऊन कुरिअरचं पाकिट देऊन गेलेला. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या